विजय वडेट्टीवारांकडून अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाची पाहणी करण्यात आलेली आहे। आग लागलेल्या नवजात शिशु अतिदक्षता कक्षाची पाहणी करण्यात आली आहे। व्हेंटिलेटरचा स्फोट झाल्याने 3 नवजात बालकांचा मृत्यू झाला होता। त्यावेळेस पहिली घटना घडली त्यावेळेस सुद्धा त्याच कंपनीचं ते व्हेंटिलेटर होतं। सीलर हां सीलर। आणि आताही घटनेमध्ये तोच व्हेंटिलेटरचा स्फोट झालेला आहे। याचा अर्थ हे निकृष्ट दर्जाचे व्हेंटिलेटर पुरवले जात आहेत आणि पोरांच्या गरिबांच्या आरोग्याचा खेळ मानला जातोय। हे आता या घटनेतून सिद्ध झालेलं आहे। फायर ऑडिट 21ला संपल्यानंतर खरं म्हणजे फायर ऑडिट 21 ऑगस्ट संपतोय, त्याच्या अगोदर ही घटना घडली। मला वाटतं त्या कोणत्या आपला त्यानंतर खरं तर फायर ऑडिट 90 दिवसाच्या पूर्वी मुदत संपण्याच्या 90 डेज पूर्वी ते करून घ्यायला पाहिजेत, पण झोपून राहिली यंत्रणा। आज हे सांगतात CS त्यांची जबाबदारी पीडब्ल्यूडी यांची, या दोघांना नेऊन फासावर चढवा चौकामध्ये, मग जबाबदारी फिक्स होईल। काय खेळ लावला काय आरोग्यांशी, गरिबांच्या जीवाशी? त्यावेळेस CS तेच, आत्ताचे CS हेच, त्यावेळेचा सिलेंडर आपला व्हेंटिलेटर तोच होता त्याच कंपनीचा, आत्ताही स्फोट झालेला व्हेंटिलेटर त्याच कंपनीचा। हा काय योगायोग आहे काय? असं कसं होऊ शकतं? आणि त्यांना काही एवढं प्रेम आहे, 5-6 वर्षापासून त्याच माणसाकडे सगळा कारभार द्यायचा। आणि बाकीचे जी घटना घडल्यानंतर त्यावेळेस ते इन्चार्ज होते, आता इथे आहेत। हे सगळ्यामध्ये चौकशी कोणावर फिक्स करणार आपला जबाबदारी? म्हणून मला ही सगळे बघताना परिस्थिती यातून एक नक्की आहे की आरोग्यामध्ये अनास्था आहे।